नमस्कार, मी डॉक्टर रेश्मा राजभोई, IVF कन्सल्टंट अँड गायनेकोलॉजिस्ट, सातारा. आज आपण खूप महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहोत. त्याचं कारण आहे की समाजामध्ये गैरसमज याच्यामध्ये आपण थोडंसं भरडलं जातोय असं मला वाटतं. परवा OPDमध्ये एक पेशंट आली, 33 वर्षाची होती. कमीत कमी 7 ते 8 फाईल्स घेऊन आलेली. त्याच्यामध्ये इतक्या जास्त ट्रीटमेंट्स तिने केलेल्या, त्या ओव्हरीजना इतक्यांदा स्टिम्युलेशन म्हणजे औषधं तिने घेतली होती. 6 ते 8 वेळा IUI सुद्धा झालेलं होतं. पहिलं वाक्य तिचं होतं की मॅडम, तुमचं नाव ऐकून मी आलेली आहे आणि तुम्ही डिरेक्टली IVFचा सल्ला देत नाही म्हणून आलेली आहे आणि मला IVFला जायचंच नाही आहे, तर तुम्ही अजून काही करू शकता का माझ्यासाठी? माझे ऑलरेडी 6 ते 7 IUI झालेले आहेत. मग मी एक लांब श्वास घेतला. म्हटलं पहिल्यांदा तिचे पेपर्स बघूयात आपण. सो मी तिच्या 7-8 फाईल्स व्यवस्थितरित्या त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यानंतर तिला मी सांगितलं की बाळा, तुला वाटतंय किंवा मला वाटतंय म्हणून IVFला जायचा मी सल्ला तुला देणार नाही आहे, पण आपल्या केससाठी म्हणजे तुझ्या केससाठी IVFचाच सल्ला योग्य आहे. मला इथे फक्त बोलायचं आहे तुझ्याशी की तुला IVF का नको वाटतंय किंवा त्याच्याकडे तू पाऊल टाकायला का घाबरतीयस. कारण जवळजवळ 12 वर्षांपासून तू प्रयत्न करतीयस, लग्न 21व्या वर्षी झालंय, आत्ता तुझं वय 33 आहे, इतक्या गोष्टींमधून तू गेलेली आहेस, तर तुला असं का वाटतंय की आपण IVFकडे जायचंच नाहीये. तिने मला एक वाक्य वापरलं की मॅडम, मी बघितलेलं आहे की IVFची जी बाळं असतात ती नैसर्गिक बाळांसारखी नसतात, ती तेवढी चांगली नसतात, त्यांच्यामध्ये काहीतरी ॲबनॉर्मॅलिटी असते, त्यांच्या मेंदूची वाढ तेवढी झालेली नसते. मी ऐकून घेतलं. मी म्हटलं तुला काय वाटतंय किंवा मला काय वाटतंय याच्यापेक्षा आपण नक्की नेमकं काय आहे, अभ्यास काय सांगतो, पुस्तक काय सांगतं याच्यावरती बाळा बोलूयात. कारण जर मी हे बोलले नाही तर तू पुढे जाणार नाहीस आणि तू मातृत्वापासून कदाचित वंचित राहू शकशील. पहिली गोष्ट, IVF बाळा कधी आलं तर IVF साधारणपणे 45 वर्षांपूर्वी आलेलं आहे. की जगातली पहिली टेस्ट ट्यूब बेबी लुईसा ब्राऊन, तिचा जन्म 45 वर्षापूर्वी झालेला आहे. साधारणपणे 80 लाखांहून अधिक IVFची बाळं या पृथ्वीतलावरती आहेत. जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला स्वतःची नॅचरल कन्सेप्शननी बाळं झालेली असताना असा गैरसमज असणं मला योग्य वाटलं नाही आणि म्हणून मी आज व्हिडिओ करते. सो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण एक खूप छानसा व्हिडिओ पण याच्यावरती केलेला आहे की IVFची हिस्ट्री लोकांना माहीत पाहिजे की त्या काळात काय कष्ट त्या आईवडिलांनी घेतले असतील पहिलं टेस्ट ट्यूब बेबी होण्यासाठी. सो त्याच्यासाठी आपण एक खूप छान आपला व्हिडिओ केलेला आहे. सो IVF ही खूप नवीन गोष्ट आत्ता तरी नाही आहे, कारण जसं मी मगाशी पण सांगितलं की 80 लाखांहून अधिक बाळं, हेल्दी बेबीज IVFची ह्या पृथ्वीतलावरती आहेत. एक गोष्ट नमूद करते, सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रेग्नन्सीला, नॅचरल कन्सेप्शन कोणतीही प्रेग्नन्सी, साधारणपणे 3 ते 5% बाळामध्ये काहीतरी इश्यूज येण्याचा धोका असतो. मग ते काही मायनर ॲबनॉर्मॅलिटीज असतील किंवा मेजर ॲबनॉर्मॅलिटीज असतील. मायनर ॲबनॉर्मॅलिटीज म्हणजे की एखाद्या बाळाला बघा 6 बोटं असतात किंवा काहीतरी बर्थमार्क असतात, की मेजर ॲबनॉर्मॅलिटीजमध्ये काही हार्ट रिलेटेड इश्यूज असं काहीतरी असू शकतं. पुन्हा एकदा मी नमूद करते की पण आजकाल सोनोग्राफीज इतकं ॲडव्हान्स आपण गेलेलो आहोत की ते इंट्रायुट्राईन म्हणजे 12 आठवड्याच्या सोनोग्राफीजमध्ये आपण डायग्नोज करू शकतो. अगदीच नाही तर 18-19व्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण जर काही इश्यूज असतील तर डायग्नोसिस करू शकतो, त्याचं निदान करू शकतो. सो जर नैसर्गिकरित्या जर प्रेग्नन्सी राहिली आहे तर 3 ते 5% जर बाळामध्ये इश्यूज येण्याचा जर रिस्क असेल तर आपण आता जाणून घेऊयात की IVFमध्ये जो रेट आहे बाळामध्ये व्यंग येण्याचा तो वाढतोय का. सो अभ्यास काय सांगतो याच्याबद्दल आपण बोलूयात. सो अभ्यासांती असं दिसून आलेलं आहे की जवळजवळ 1.5 लाख बाळांचा स्टडी केला गेला, सर्वे केला गेला, साधारण प्रेग्नन्सीचा सर्वे केला गेला. याच्यामध्ये असं दिसून आलं की IVF केलेले जे बेबीज आहेत त्या प्रेग्नन्सीजमध्ये साधारणपणे कुठेतरी 6 ते 9%
बाळामध्ये व्यंग येण्याचा धोका असू शकतो. पण सगळेच्या सगळे मेजर ॲबनॉर्मलिटीज नसतात की जसं प्रत्येक प्रेग्नन्सी अबॉर्ट करण्यासारखी असे रिस्क येत नाहीत. मायनर ॲबनॉर्मलिटीज पण असतात. सो ही जी रिस्क आहे ही IVF मुळे वाढत नाहीये की जी 1 ते 2% फक्त वाढलेली आहे. कारण 2 फॅक्टर्स आहेत ह्या स्टडीजमध्ये कन्सिडर केले गेलेले नाही आहेत जे कन्फाउंडिंग फॅक्टर्स आहेत. एक म्हणजे महिलेचं वय आणि दुसरं म्हणजे लो स्पर्म काउंट जर असेल तर काही जेनेटिक फॅक्टर असोसिएटेड असू शकतात. आता इथे मी परत एकदा सांगते, एक उदाहरण देऊन, एक छानसं उदाहरण की जर महिलेचं वय 35च्या वरती असेल तर डाऊन्सची जी रिस्क आहे, जसं की असं समजा की महिलेचं वय 35 आहे तर साधारणपणे 365 प्रेग्नन्सीजमध्ये एका बेबीला डाऊन्स होऊ शकतो. तेच जर महिलेचं वय 40 जर असेल तर 40 प्रेग्नन्सीजमध्ये एका बेबीला डाऊन्स होऊ शकतो. सो वय वाढेल तसं डाऊन्स होण्याची रिस्क, डाऊन सिंड्रोम मतिमंदता असलेलं बाळ. सो डाऊन सिंड्रोम जो क्रोमोझोमल अनॉमलीज आहे, गुणसूत्रातील एक दोष आहे. तर वय जर वाढलं तर बाळामध्ये हे इश्यूज येऊ शकतात. मेल फॅक्टर जर कन्सिडर केलं की ज्यांच्यामध्ये लो स्पर्म, खूप कमी जर शुक्राणू असतील तर काही जेनेटिक फॅक्टर्स असोसिएटेड असतात, क्रोमोझोमल ॲबनॉर्मलिटीज असू शकतात आणि अशा बेबीजमध्ये जेनेटिक ॲबनॉर्मलिटीज येऊ शकतात. जेव्हा IVF ला पेशंट जातोय तेव्हा रुटीनली लवकर कुणीही डिसिजन घेत नाही. रुटीनली IVF हे लेट एजमध्ये केलं जातं. सो वय हा एक इंडिपेंडंट फॅक्टर असेल बाळामध्ये व्यंग येण्याचा. त्याच्यामुळे मला इथे सर्वांना सांगायचं आहे की जर IVF खरंच गरजेचं आहे तर लवकर डिसिजन घ्या, कारण हे जे कंफाउंडिंग फॅक्टर आहेत ते नील केले जातील. सो नॅचरली बाळामध्ये येण्याचा जो व्यंग येण्याचा जो रिस्क फॅक्टर्स आहेत तेवढेच IVF साठी आहेत. कारण IVF केलं म्हणून कधीही बाळामध्ये व्यंग येत नाही आणि हे अभ्यासाअंती प्रूव्ह झालेलं आहे. आजकाल सोनोग्राफीज आहेत, ड्युअल मार्कर्स सारख्या टेस्ट आहेत. जरी ड्युअल मार्कर मिस केलं कोणी तर क्वाड्रुपल मार्कर पुढे आहे. सो देर आर एन नंबर ऑफ थिंग्स वी हॅव गॉन अ व्हेरी फार इन अ मेडिकल सायन्स. सो आपण खूप साऱ्या गोष्टी आधी डायग्नोज करू शकतो. ॲम्निओसेंटेसिस, NIPT ह्या सगळ्या टेस्टचा वापर आपण करून घेऊ शकतो. सो ऐकिवावरती काहीही न जाता जो अभ्यास सांगतो, जो पुरावा सांगतो, अभ्यासाअंती जे निष्कर्ष काढलेले आहेत सायंटिस्टनी याच्यावरती जाऊयात. खूप महत्त्वाचं म्हणजे विश्वास ठेवूयात ट्रीटमेंटवरती, सायन्सवरती, कारण जगातल्या पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीला सुद्धा नॅचरली कन्सिव्ड बाळं झालेली आहेत आणि ते हेल्दी आहेत. सो गैरसमज आपल्याला मागे खेचतोय, आपण पुढे जाणं गरजेचं आहे. मातृत्व आणि पितृत्वाचा आनंद घेणं हा आपला अधिकार आहे आणि म्हणून ह्या गोष्टी नक्की लक्षात घेणं गरजेचं आहे की IVF स्वतः बाळामधलं व्यंग वाढवत नाही. IVF मुळे बाळांमध्ये कोणत्याही प्रकारचं व्यंग येत नाही किंवा त्यांच्या डेव्हलपमेंटल डिलेज होत नाहीत. रादर मी असं पाहिलेलं आहे की IVF ची बेबीज खूप हुशार असतात. त्याचं कारण असं आहे की IVF केल्यानंतर त्या बाळांना खूप जपलं जातं. त्यांचं सोशल जो सराउंडिंग असतं ते खूप छान असतं आणि त्याच्यामुळे हे जे बेबीज आहेत ते खूप ॲक्टिव्ह असतात आणि दे आर सो इंटेलिजंट. जेव्हा ते OPDत आम्हाला भेटायला येतात तेव्हा मला असं वाटतं की हे जनरेशन खूपच ॲक्टिव्ह आहे आणि खूप हुशार आहे. सो आय फील प्राऊड टू सी देम. सो हा जो गैरसमज आहे तो मनातून पूर्णपणे काढून टाका आणि मातृत्वाकडे आणि पितृत्वाकडे पाऊल टाका. धन्यवाद.